नमो तस्स भगवते अर्हते सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवते अर्हते सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि दानातिपाता वेरमणि सिक्कापदं समादयामि अजिन्नदाना वेरमणि सिक्कापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्कापदं समादयामि मूषावादा वेरमणि सिक्कापदं समादयामि सूरा मेरे मज्ज पमागठाना वेरमणि सिक्कापदं समादयामि साधु साधु साधु। या ठिकाणी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे आपले अधिकृत उमेदवार आदरणीय संतोष पवार साहेब हे आज आपल्या या भागामध्ये जनसन्मान बैठकीचा आपल्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्या सर्व माता भगिनींचा या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी, आपला सल्ला घेण्यासाठी, आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी आपले संतोष पवार साहेब वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेने मी करतो की आदरणीय सुनील कोलते साहेब यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं। तसेच युवा नेते रोहित लालसर यांना देखील विनंती आहे, त्यांनी देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं। तसेच आमचे तालुका युवक अध्यक्ष अमर डुरके साहेब यांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं। तसेच सुभाष कांबळे साहेब, हरी गायगवडी साहेब यांना देखील विनंती आहे, ते देखील या ठिकाणी मंचकावर उपस्थित राहायचं। यानंतर सर्वात महत्वाचा आपल्या या भागातून विजापूर वासिया भागातून विजापूर नका परिसरातील भागातून आदरणीय संतोष पवार साहेब यांचा या देखील पवार साहेबांचा या ठिकाणी स्वागत सन्मान करायचं। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय संतोष पवार साहेब तुम आगे बढ़ो। आमचे बंधू सचिन कोलते साहेब 251 सोलापूर दक्षिण मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेवक पवार, प्रथमतः यांचं मी आपल्या विजापूर नाकाच्या एरियामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो आमच्या सर्व वसाहतीच्या वतीने। गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जी भाजपची सत्ता आहे
त्या भाजपच्या सत्तेविरुद्ध सक्षम उमेदवार म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सक्षम उमेदवार म्हणून संतोष पवार साहेबांची उमेदवारी दर्शवली आहे। त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या वसाहतीतील आपला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या एरियापासून दक्षिण सोलापूरचा जो भाग आहे तो सुरुवात होतो आणि त्यामुळेच दक्षिण सोलापूरची पहिली सभा आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि ती पहिली सभा आपल्या विजापूर नाक्याच्या एरियामध्ये घेतली आहे। आपल्या सर्वांचं भाग्य आहे। आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी मिळालेली आहे की वंचित बहुजन आघाडीला आतापर्यंतचा असा एकही उमेदवार चांगला सक्षम मिळाला नव्हता, तो संतोष पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला उमेदवार मिळालेला आहे। गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या कोणत्याही वसाहतीमधील आमदाराकडून कोणतेही कार्य झालेलं नाही, खासदाराकडून कोणतेही कार्य झालं नाही। हे सर्व कामं करण्याची जबाबदारी आपण आपल्या वसाहतीच्या वतीने संतोष भाऊंना देणार आहोत आणि जे आता सध्याचं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते राजकारण एकदम गढूळ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे राजकारण चालू आहे, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडलेले आहे, शिवसेना फोडलेली आहे। किती उमेदवारांनी आपले फॉर्म भरले होते, अर्ज भरले होते आणि त्यातून किती उमेदवारांनी अर्ज माघार घेतला आहे, जातीपातीचं राजकारण केलं आहे, दलितांना कायमचं दलित करून त्यांना गरिबीमध्ये त्यांची वागणूक द्यावी असं हे राजकारण सध्या चालू आहे। आता सुभाष देशमुख हे भाजपचे उमेदवार असून त्यांना टक्कर फाट देण्यासाठी फक्त आणि फक्त संतोषभाऊ पवार यांच्याशिवाय दुसरं काय नाव नसून आपल्या वसाहतीतील हम तुम्हारे साथ हैं, आपल्या वसाहतीतील जेवढे मुस्लिम मतदार असतील, मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, महार मांग ढोर चांभार साळी माळी कोळी तेली जे काय धनगर समाजाचे सर्वांना विनंती करतो की आपल्या वसाहतीतून एकही मत भारतीय जनता पार्टीला असो, अपक्ष उमेदवार असो किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असो, कुणीही असो, या सर्वांना एकही मत न जाता आपल्या वसाहतीतून सर्वांनी त्यांना सपोर्ट करून येणाऱ्या 20 तारखेला संतोषभाऊ पवार यांचं नाव 12 नंबर आणलं असून नाव हे खूप खाली गेलेलं आहे, तरी पण सर्वांनी नाव जरा सर्च करायचं आहे। ज्यांना दिसत नसेल त्यांनी आपल्या वसाहतीतील जे काही बूथ असतील त्या बूथच्या ठिकाणी जाऊन, ज्यांना दिसत नसेल, ज्यांना चालता येत नसेल अशा नागरिकांची व्यवस्था संतोष भाऊंनी करावी। आमच्या युवकांना खूप मनापासून इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीचं काम करायला आतापर्यंत कुणाला वेळ मिळाला नव्हता, कुणाला संधी मिळाली नव्हती, सक्षम उमेदवार मिळाला नव्हता। गेल्या वेळी पण बंजारा समाजाचा उमेदवार दिला होता, यावेळी सुद्धा बंजारा समाजाचाच उमेदवार आपल्याला मिळालेला आहे। हे आपलं खूप मोठं भाग्य आहे। दक्षिण सोलापूरमध्ये बंजारा समाजातर्फे संतोष भाऊंना खूप मोठा सपोर्ट आहे। त्यांची समाजाची संपूर्ण मीटिंग एकत्र झाली आहे। त्यांच्या सगळ्या सपोर्ट मध्ये आपलाही सहभाग महत्वाचा आहे। आपल्या सहभागासोबत इतर समाजातील नागरिकांनी देखील त्यांना सपोर्ट करावा अशी मी आपल्या वसाहतीच्या वतीने सर्वांना विनंती करतो। आणि संतोष भाऊंचं चिन्ह आहे निवडणुकीचं ते गॅस टाकी आहे, त्यांचं नाव आहे 12 नंबरला संतोष पवार आणि त्यांच्या समोरील गॅस टाकीचं चिन्ह आहे, त्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं। आणि माझा वार्ता वेळ मी या ठिकाणी थांबवतो आणि महत्वाचा संतोष भाऊंचे विचार, त्यांचे जे काय टेक्निकल सगळं आपल्या डोक्यातलं त्यांचं सगळं प्लॅनिंग आहे ते आपल्या समोर मांडण्यासाठी आम्ही गेले 2 ते 3 दिवस इथे सगळ्या लोकांना जमा केलं साहेब। तुम्ही तुमचे विचार जे काय ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी मांडावे अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि सर्वांना परत एकदा सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला संतोषभाऊ पवारांना प्रचंड बहुमताने त्यांना मतदान करावं आणि येणाऱ्या 30-23 तारखेला आपल्याला गुलाल उधळण्याची संधी मिळावी अशी मी आपल्या वसाहतीच्या वतीने सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय सेवालाल, जय भारत। पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या वसाहतीतील सर्व लोकांना विनंती की आपल्या भागातील संतोष पवार सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं गॅस हे चिन्ह घेऊन उभे आहेत, त्यांना सर्व बहुमताने आपण एक जीवाने त्यांना मतदान करावं हे माझी तळतळची विनंती आहे। जय भीम, जय भारत। त्यांना त्रिवार अभिवादन करतो आणि मी तुम्हाला इतकं सांगू इच्छितो की
जे बाळासाहेबांना आपण सोलापुरातून 2019ला पाडून जे त्यांचं बदला घेण्याची आपल्याकडे संधी आलेली आहे ती दक्षिणमधून आलेली आहे. त्या दक्षिणमधून निवडून देऊन आपण त्या संधीचं सोनं केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि एक एवढं सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचे जे मुलं होते ते मुलं वारले आपल्या समाजाच्या उद्धारासाठी चळवळीसाठी त्यांनी ते घातले. त्यांचे बाबासाहेबांचे पोरं वारले त्यांना त्याचं दुःख नव्हतं. मग आपण आपल्या बाळासाहेब आंबेडकर त्यांचं ऑपरेशन झालंय आणि तरी देखील ते आपल्यासाठी लढत आहेत. त्यांना सांभाळण्याची जिम्मेदारी आपल्यावर आलेली आहे. आणि राजकीय क्षेत्रातलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावं आणि संतोष भाऊ पवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. संतोष भाऊ पवार तुम आगे बढ़ो. जय हिंद. धन्यवाद. माननीय संतोष भाऊ पवार यांना गॅस चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी आपण बहुमताने विजय करावे असं एक मी सर्व आपल्या समाज बांधवांना एक विनंती करतो. व तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज कालच त्यांचा डिस्चार्ज झालेला असून सहित येत्या 9 तारखेला आपल्या सोलापूरला सभा होईल. त्या सभेला सर्व बांधवांनी आपल्या उपस्थित राहावे. इथं जेवढ्या संख्येनं आलात त्याच संख्येनं आपण सर्वजणांनी बाळासाहेब आंबेडकरांसाठी सभेचं ठिकाण डिक्लेअर होईल त्यावेळेला आम्ही सर्व तुम्हाला कळवू. व सर्व मोठ्या संख्येने यावं हे एक नम्र विनंती. एवढंच बोलतो. माझं 2 शब्द थांबतो. जय भीम. जय नमो बुद्धाय. थोडंसं वातावरण डल वाटतंय मला. माझ्या पाठीमागे आपण घोषणा द्यायच्या. इकडे मोहल्ला आहे तिकडे आवाज घुमला पाहिजे आणि तिकडे ते आबुटे मॅडम राहते तिच्या घरापर्यंत आवाज गेला पाहिजे. बरोबर आहे का नाही? काँग्रेसची पिलावळ ठेचून काढण्याची ही आपल्याला संधी मिळालेली. बरोबर आहे का नाही? तिकडे पर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, संतोष भाऊ पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संतोष भाऊ पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. कविवर्य म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल गाणं, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, रानमाळ असता अभिमान देह इथे झिजविला, शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा फुलविला, शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा फुलविला. पुढं म्हणतात, बहरली कंस इमानी माणसं, बहरली कंस इमानी माणसं नाचतो जोंधळा, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा माळा. ऐकलंय ना? भीमनगर म्हणलं की एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. बंधूंनो, मला एक गोष्ट सांगा, 5 वर्षात रमाई आवास योजनेचा कोणाला लाभ मिळालाय का? मिळाला का कोणाला रमाई आवास योजनेचा लाभ? 5 वर्षात एक रमाई आवास योजनेचा लाभ तुम्हाला या भागात मिळालाय का? तुम्हाला रमाई आवास योजनेपासून वंचित ठेवलं आणि निवडणुका जवळ येतात तुमच्या खात्यावरती 1500 रुपयाचे आमिष दाखवली गेली. ही यांची कटकारस्थान आहेत. म्हणजे निवडणुका जवळ आल्या की लोकांना प्रलोभन दाखवायची आणि त्या प्रलोभनाचा वापर निवडणुकीसाठी करून घ्यायचा
आणि लोकांची मतं वळवायची, ही यांची नीच मानसिकता आहे. आणि या नीच मानसिकतेला कृपया तुम्ही कोणीही बळी पडू नका. समोर महिला आहेत म्हणून सांगतोय की लाडकी बहीण ही जी संकल्पना काढली, या महाराष्ट्रातल्या मतदारांना भुलवण्यासाठी या लोकांनी रचलेलं हे कट कारस्थान आहे. आता मी विद्यार्थी अजून माझं शिक्षण चालू आहे. इथल्या विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा लोकांना, विद्यार्थ्यांना जे कॉलेजमध्ये जात आहेत त्यांना माहिती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती आहे. माहिती आहे ना, स्वाधार शिष्यवृत्ती. अरे स्वाधार शिष्यवृत्ती पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती 2 वर्ष झाले अजून सुद्धा आलेले नाही आहेत. स्वाधार शिष्यवृत्तीचे जे पैसे आहेत, म्हणजे जे मागासवर्गीयांच्या हक्काचे पैसे आहेत, ते पैसे यांनी लाडकी बहिणीसाठी वापरले. रमाई आवास योजनेचा जो निधी आहे तो निधी यांनी लाडकी बहिणीसाठी वापरले. अजून एक गोष्ट सांगतो, ज्या कुटुंबामध्ये आई किंवा वडील, एकल कुटुंब असेल म्हणजे आई किंवा वडील किंवा दोन्हीही मयत झालेले असतील, अशा मुलांकरिता सावित्रीबाई फुले यांच्या नावाने बालसंगोपनाची योजना आहे. अहो 1.5-2 वर्ष झाली ज्या मुलांना आधार नाहीये, आई नाहीये, वडील नाहीये किंवा दोन्ही नाहीये, अशा मुलांना 1100 रुपये शासन देतं. अहो त्याचे सुद्धा पैसे यांनी लाडकी बहिणीला दिले हो. मग ज्या कुटुंबामध्ये आई नाहीये, वडील नाहीये, अशी मुलं जगायची कशी आहेत? म्हणजे तुमच्या हक्काचं जे होतं ते तुमच्यापासून पळवलं गेलं आणि जे तुमच्या हक्काचं नव्हतं ते तुमच्या सर्वती लादलं गेलं. कशासाठी? निवडणुका फक्त नजरेसमोर ठेवून. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, बाबासाहेब म्हणजे आपल्या जिव्हाळाचा विषय आहे आणि जितका जिव्हाळा बाबासाहेबांप्रती आहे तितकाच जिव्हाळा आपल्याला बाळासाहेबांप्रती सुद्धा आहे. अहो बाळासाहेबांनी कशाचाच विचार नाही केला. शाहू राजांचा एक वंशज थांबलाय म्हणल्यानंतर पाठिंबा दिला. सुप्रियाताई सुळ्या थांबलेत म्हणून बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. देश स्वतंत्र होऊन 70-75 वर्ष झाली, अजून सुद्धा किती जातीयता घट्ट बसलेली आहे बघा. अहो त्या येडझव्या काँग्रेसला हे सुचलं नसेल की बाळासाहेब सुद्धा बाबासाहेबांचे नातू आहेत ना नातू. आम्ही असा विचार करायचा की हे शाहू महाराजांचे वंशज आहेत, ही शरद पवारांची मुलगी आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे, आणि तुम्ही मात्र आमच्या जिवारी येऊन आम्हाला ठेचून काढता. बाबासाहेबांच्या नातवाला किती वेळा पाडणार? काय 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 तुम्हाला काय मिळवायचं याच्यातून? आणि या गोष्टी आपल्याला कधी कळणार आहेत? अहो समजा ज्या वेळेस तिथं लोकसभेमध्ये हे खासदार शपथ घेत होते ना, त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर नावाचा एक माणूस जर शपथ घेतला असता, तुमचा माझा ऊर भरून आला असता की नाही? अहो आनंदाचे अश्रू सुद्धा थांबले नसते, इतका आनंद झाला असता आपल्या सर्वांना. पण ह्या काँग्रेस आणि बीजेपीच्या पिलावळांनी पाडलं की नाही? ही नीती समजून घ्या. जातीभेद करणारे गांधी कालही जिवंत होते आणि आजही जिवंत आहेत. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, पण ज्यांनी आपला उद्धार केला त्यांनाच पाडलं जात आहे. आपण सर्वांनी, अरे शिंद्याची लेक आहे, सुशील कुमारची लेक आहे, लादलं गेलं आपल्यावरती. आपण प्रामाणिकपणे हे यायची जय भीम बिभीम ठोकायची प्रणिती आपण भुललो, बळी पडलो, निवडून आली. काय त्याच्यानंतरची परिस्थिती तुम्हाला सांगतो. ग्रामीण भागातला मी टाकळी ग्रामपंचायतीचा एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम बघतोय. माझ्या कालखंडामध्ये 15-16 घरकुलं झालेले आहेत. 1,20,000 घरकुल आहे. अहो 1,20,000 मध्ये पाया तरी बांधता येतं का? लोकसभेच्या निवडणुका होऊन 6 महिने लोटली, ह्यांनी घरकुलचं अनुदान वाढवलं नाही, पण तुम्हाला आमिष दाखवली 1500 रुपयाची आमिष. कारण यांना माहितीये लोक कशाला फसतात. तुम्हाला 7,000 आले, 7,500 आले, मोठा आनंद झाला. पण नाही,
ह्या लोकांची नियत वेगळी आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. अहो 1,20,000 काय होतं ह्या लोकांना कळत नाही असं नाहीये, यांना सगळ्याच गोष्टी कळतात, परंतु तुम्हाला या लोकांनी गृहीत धरलेलं आहे. ही लोक म्हणजे आमच्या वळचणीला बांधलेली जनावरं आहेत असं त्यांनी गृहीत केलेलं आहे. आणि ती गोष्ट तुम्हाला आजच्या या कॉर्नर सभेच्या माध्यमातून सांगतोय. त्यांनी जो विचार केलेला आहे तो विचार तुम्हाला हाणून पाडावा लागेल. तरच तुमचा आणि माझा प्रवास इथून पुढच्या काळामध्ये सुकर होणार आहे. और ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी अजिबात करत नाहीत, परंतु ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्या गोष्टी मात्र करतात. अजून एक गोष्ट सांगतो. 1 जानेवारी 2018 रोजी तुमच्या माझ्यावरती हल्ले झाले की नाही? कुठे झाले? भीमा कोरेगावला. त्यावेळेस हिने एक तरी बाईट दिली का हो? अरे माझ्या समाजावर अन्याय झाला म्हणून कधी 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 रस्त्यावर उतरली का? तिचा बाप तरी उतरला का? ज्यावेळेस आमच्यावरती हल्ले होतात तुम्ही घरात लपून बसता आणि माझा हा समाज झालेले हल्ले सहन करत रस्त्यावरती उतरतो आणि निवडणुकांमध्ये मात्र तुम्ही मताचा जोगवा मागत भीम मोहल्ल्यामध्ये फिरता. लाज वाटत नाही का तुम्हाला? आणि त्यांना मतदार देणारे आपण किती लाजाळू आहोत. मी तुम्हाला विनंती करतोय, महिला जास्त आहेत म्हणून मी थोडंसं आवर्त घेतोय. तुम्ही जोगवा चित्रपट बघितला असेल. जोगवा बघितलाय का कोणी? उपेंद्र लिमयेचा जोगवा चित्रपट. त्यातले 3 पात्र आहेत, एक तायप्पा, एक सुली आणि एक अन्नू. जोगवा म्हणजे जोगवा मागणाऱ्या ती जी कुटुंब असतात त्यांच्यावरती हा चित्रपट आहे. तर ती जी मुक्ता बर्वे नावाची सुली आहे त्या सुलीसोबत अन्नू नावाचा तिच्यासोबत ढोलकी बिलकी वाजवणारा माणूस तिच्यासोबत लगट करतो. लक्षात घ्या. आणि काही दिवसांनी तिला तो सोडतो. लक्षात घ्या मला काय म्हणायचंय, नंतर मी सांगतो. काही दिवसांनी तो तिला सोडतो आणि तिच्या आयुष्यात तायप्पा येतो, म्हणजे उपेंद्र लिमये येतो. तर ते दोघे एकांतात बसलेले असतात, सुली आणि तायप्पा. सुली तायप्पाला म्हणते अन्नूनं मला फसवलं, अन्नूनं मला फसवलं. तायप्पा तिला म्हणतो अन्नूनं तुला फसवलं नाही, तू फसली सुले. जोगतिणीकडे सगळं याच नजरेने बघतात. मग जी मत विकणारी लोक असतात ना त्यांच्याकडे सुद्धा जोगतिणीप्रमाणे बघितलं जातं. म्हणून तुम्ही तुमची मत विकू नका. तुम्ही स्वाभिमानी बनलात, तुम्ही तुमचं मत नाही विकलं तर तुमच्या आयुष्यात सुलीसारखा गोंधळ उडणार नाहीये. जर तुम्ही तुमची मतं विकली तर सुलीसारखा गोंधळ तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. आणि हा गोंधळ मिटवायचा असेल तर तुम्हाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका असेल, वंचित बहुजन आघाडीचा जो जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला डोळे झाकून मतदान करावं लागेल. तरच या देशामध्ये क्रांती आणि परिवर्तन घडणार आहे. अन्यथा गाव कुसाबाहेरची जी जमात होती एकेकाळी ती पुन्हा यायला वेळ लागणार नाहीये. आरक्षण धोक्यात आहे. आरक्षण संपवलं जातंय. आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा घाट घालून ही लोक आरक्षण संपवायला निघालेली आहेत. आरक्षण आहे म्हणून माझ्यासारखा चंद्रशेखर गायगवडी सारखा कार्यकर्ता आज किमान बोलू शकतोय, किमान बोलू शकतोय. जर आरक्षणावरती यांनी टाच आणली तर तुमचा माझा गरीब कुटुंबातला मुलगा कधीच इंजिनियर होऊ शकणार नाही, कधीच डॉक्टर होऊ शकणार नाही, कधीच पोलीस अधिकारी होऊ शकणार नाही. कारण तुम्हाला गृहीत धरून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा बदला घेण्याची एकच वेळ असते, ते म्हणजे निवडणुका. निवडणुका या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याची एकच वेळ आहे, त्या म्हणजे निवडणुका आहेत. आणि निवडणुकीमध्ये जर तुम्ही तुमची मतं विकली तर समजा आपण फक्त आपल्याला विकत नाही तर आपल्या घरात असलेल्या आईला, आपल्या घरात असलेल्या बहिणीला, आपल्या घरात असलेल्या आईला सुद्धा आपण खुल्या बाजारात विकतोय मताच्या रूपाने. तुम्ही ठरवायचंय आपण आपली मतं विकायची का श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करायचे. तुम्हा सर्वांना मी नम्रपूर्वक विनंती करतोय, येत्या 20 तारखेला मतपत्रिकेवरील क्रमांक 12 वरती संतोष शेऊ पवार यांच्या नावासमोर
गॅस सिलेंडर चिन्ह आहे त्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचंय आणि विजयाचे संकेत आज दिसू लागलेले आहेत. परिवर्तनाचे संकेत आज सोलापूर दक्षिण विधानसभेमध्ये दिसू लागलेले आहेत आणि त्या परिवर्तनाचे शिलेदार व्हायचं असेल तर आपण मतदान केलंच पाहिजे. आपल्या सोबत असलेल्या इतर बांधवांना सुद्धा आपण सांगितलं पाहिजे, आपल्या घराभोवती असलेल्या मोहल्ल्यातल्या लोकांना सांगितलं पाहिजे, तांड्यावरच्या लोकांना सांगितलं पाहिजे, तरच परिवर्तन होणार आहे एवढं सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. तुम्ही मला ऐकत आहे. फक्त एकच सांगायचं आपल्याला, महामानवाच्या रूपाने आपण आज बाळासाहेबांना बघत आहात. त्याच बाळासाहेबांचे आपल्याला हात बळकट करण्यासाठी आपल्याला एक युवा नेते आणि महिला उद्धारक मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून बेरोजगार महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारे आपल्या भागातील कित्येक महिला अशा आहेत की रोजगारापासून वंचित आहेत. अशा महिलांसाठी पुढील काळात आपल्या मताच्या रूपाने जर त्यांना आपण आमदार केलात तर त्यांनी भरभराटीने तुमच्या रोजगारासाठी उपलब्ध करील. तरी ह्या काळात आमदार नसताना सुद्धा आज ही मार्ग फाउंडेशन फक्त महिला आणि बेरोजगार महिलांसाठीच राबत आहे. तरी आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या गॅस टाकी चिन्हासमोरील बटन दाबून माननीय संतोषभाऊ पवारांना निवडून द्यावे हीच विनंती आपल्यास करतो. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय संतोष पवार साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय संतोष पवार साहेब यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करायचं. तुम्ही म्हणत असाल 8 वाजलेत बाबा, तू आवर तुझं, आम्हाला घरी जाऊन स्वयंपाक करायचंय. बरोबर आहे नाही? स्वयंपाक करायचंय, नवरा यायचंय, मुलांना जेवण वाढायचंय, हे सगळ्या तुमच्या डोक्यात चालले असतील. हे तुमच्या आयुष्यात इथून मागं पण घडत आलेलं आहे, इथून पुढं पण घडत राहील. बाई, माझं नेहमी एक मन असतं, बाई ही फक्त चुलीपुरती आणि मुलापुरती नसली पाहिजे. त्यामुळं सगळं काही आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व जमलेल्या माझ्या माता भगिनी सर्वात आधी नमस्कार. मी संतोष पवार, वंचित बहुजन आघाडी दक्षिण विधानसभा 251 यांचा अधिकृत उमेदवार, गॅस सिलेंडर चिन्ह नंबर 12. तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या कित्येक वर्षापासून आपण मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, सोलापूरच्या बाकी 3-4 तालुक्यामध्ये काम करत आहे. हे काम करत असताना ह्या भागातल्या अडचणी जे माझ्या निदर्शनात आल्या त्या अनुषंगाने खूप मोठ्या लेवलला आपण काम केलेलं आहे. एक माझी गोष्ट लक्षात आली, सोलापूरच्या जनतेला जाती धर्मामध्ये खूप मोठ्या लेवलला वाटलं केले गेले असेल. मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी त्या धर्माचा, मी ह्या याचा. पण इथलं समस्यावर कोणीच बोलत नाहीये. आज सुद्धा कुठल्याही पक्षाची तिकीट मागताना लोक म्हणतात मी ह्या जातीचा आहे म्हणून मला तिकीट द्या. त्यात मुस्लिम आहे, दलित आहे, लमाण आहे, त्यात लिंगायत आहे, धनगर आहे, सगळ्या जाती धर्माची लोक आहेत. त्यामुळं मी सगळ्यांना एक आवर्जून सांगतो, सोलापूर ही आपली जात असली पाहिजे, सोलापूर हे आपलं धर्म असलं पाहिजे. सोलापूरच राहिलं नाही तर कुठनं जात आणणार आणि कुठली धर्म आणणार हो. कारण पोलीस स्टेशन पुरती आणि जयंती पुरती एकत्र येणारी जात आणि धर्म ही समाजाचा कधी उद्धार करत नाही आणि आपल्या भागाचा कधी उद्धार करत नाही. आमच्या गायगोविंदने सांगितलं, इथली प्रस्थापित राजकारणी, मला असं वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक महिलेने आणि युवकांनी मागच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केलं असेल. काय मिळालं सांगा? किती दिवसात, माझ्या महिला सांगा, किती दिवसानंतर तुम्हाला प्यायला पाणी येतं? किती दिवसाला? 6 दिवस. आपण जनावर गावा इथं सिटीत असणारी लोक, तुमचे काही गावाकडे शेतीवाडी असतील, जनावरांना सुद्धा 3 टाइम पाणी देतो. घरात कुत्र मांजर असलेलं त्यांना सुद्धा 3 टाइम पाणी देतो आपण. आणि ही लोक जनावरांपेक्षा बदतर अवस्था आपली करून ठेवलेली आहे. उजनी डॅम इथनं हाकेच्या अंतरावर आहे. 105 TMC चा डॅम आहे. 105 TMC म्हणजे कळतं का तुम्हाला? 105 TMC चा डॅम आहे. रोज सकाळी पुण्याला जाताना तुम्ही बघितलं असेल, एक पलीकडे पाईपलाईन आहे, मी एवढा असं असल्यापासून बघतो, ती हाय तशीच आहे. आणि आता अलीकडे चालू झाली पाईपलाईनचं काम.
मला सांगा, इथं बसलेल्या महिलांपैकी किंवा माझ्या लोक मैत्रीण मित्रांपैकी वर्षाला तुम्ही टॅक्स किती भरता कॉर्पोरेशनचा अंदाजे? 5,000 अवरेज पकडू आपण, आहे की नाही? इथं माझ्या माता भगिनी एक 300-400 बसलेले आहेत. तुमचं जरी फक्त तुमचंच म्हणतो मी, तुमचं जरी कॅल्क्युलेशन केलं ना, 20 लाख रुपये तुम्ही वर्षाला इथल्या बसलेल्या महिलांचे लोक घरचे तुम्ही टॅक्स भरता. किती महिने? 20 लाख रुपये वर्षाला, आहे की नाही? 20 लाखाचं पाणी तरी पाजतात का तुम्हाला ही लोक? हा, पाजतात पाणी तरी? इथं तुम्ही किती दिवसापासून राहता? वर्षोनुवर्ष राहता की नाही? ती घरं तरी तुमच्या नावावर आहे, माहिती आहे का तुम्हाला? आहेत तुमच्या नावावर घरं? हा, मग टॅक्स का देता तुम्ही? पाणी येतं वेळेवर, गटर साफ होतात तुमच्या एरियातली? तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तुम्ही आकडा ऐकला नसाल. एक आकडा सांगतो तुम्हाला. समोर गॅलेक्सी 50 नावाची अपार्टमेंट आहे, तिथं मी राहतो. माझ्या बायकोच्या नावावर छोटंसं फ्लॅट आहे. तिथे वर्षाला 60,000 रुपये टॅक्स भरतो. किती? तुम्ही मोकळा श्वास तरी घेता एवढ्या चांगल्या पद्धतीने. माझ्या बिल्डिंगच्या खाली 5 फूट पाणी आहे, बिल्डिंगच्या खाली गटरीचं, एवढ्या मोठ्या सोसायटीत. 350 कोटी रुपये तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांकडनं महानगरपालिका घेते. किती कोटी रुपये? 350 कोटी रुपये. भ्रष्टाचार बघा किती मोठ्या लेवलला होतं. 350 कोटी रुपये जातात कुठं हे विचारणारं कोण नाहीये. आपल्या भागातले नगरसेवक, आपल्या भागातले सभापती, मला सांगा माझ्या आया बहिणींनो, इथनं तुम्ही चौकात उभारला, आता रिक्षाने तुम्हाला स्टँडला जायचं, किती पैसे देता हो? 30 रुपये. 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी बस चालू होती, किती पैशात जायचे तुम्ही? नुकसान कोणाचं आहे? 350 कोटी रुपये घेऊन ह्याने आपल्या बसेस बंद केल्या, आपलं पाणी बंद केलं, आपलं गटर बंद केलं. का ह्यांना चपलानी मारू नये आपण? का चपलानी मारू नये सांगा? इथं येणारा प्रत्येक अधिकारी ज्यावेळेस पुणे मुंबईला कामाला असतो ना, गाढवासारखं खाली बालून घाण काम करतो, आणि इथं आल्यावर तो तुमचा राजा होतो आणि आपण त्यांचे सगळे नोकर होतो. या सगळ्या गोष्टीला एकच व्यक्ती कारणीभूत आहे, म्हणजे तुम्ही निवडून आलेला लोकसभेचा उमेदवार, तुम्ही निवडून आलेला विधानसभेचा उमेदवार, तुम्ही दिलेला महानगरपालिकेचा नगरसेवक, ह्या त्या गोष्टीला कारणीभूत आहेत. वर्षानुवर्ष तेच नगरसेवक, वर्षानुवर्ष त्यांची बाप आमदार, तेच पोरं आमदार, वर्षानुवर्ष त्यांची बाप खासदार, त्यांचीच पोरं खासदार. कसं व्हायचं जनतेचं? काल दिवाळी होऊन गेली, 1 दिवसासाठी पुण्यात गेलो होतो मी. हडपसरमध्ये गेल्यानंतर काय उत्साह पुण्याच्या लोकांमध्ये दिवाळीचे. आपल्या इकडूनच लोक बऱ्यापैकी हडपसरमध्ये राहिले आहेत. एवढा उत्साह, एकदम दिवाळी एकदम तेज. कोणालाही बघितलं तर एकदम. दुसऱ्या दिवशी परत आलो मी. सकाळी 6 वाजता मी पुण्यात निघालो. येताना सारसबाग लागला मला. मी गणपतीला नेहमी जातो. पाडव्याला सकाळी 6-6:30 वाजता मस्त नटून ठतून सगळी मुलं, घरातली बायका, पोरं गणपतीच्या दर्शनाला तिथे येतात. अशी हजारो लोक त्याच्यावर. सोलापूरला आलो, एकदम उदासीनता. आपल्या आयुष्यातला ह्या लोकांनी आनंदच काढून घेतला. आपल्या आयुष्यातला आनंदच काढून घेतलेला आहे. यांना कळत नाही किती आमदार असे आहेत, किती नगरसेवक असे आहेत, किती खासदार असे आहेत, ज्यांच्या घरच्या चौकटी तुम्ही आतमध्ये जाऊन त्यांच्याशी बसून आमचे प्रश्न आहेत हे बोला, आणि त्यांनी तुम्हाला वेळ दिलाय, तुम्हाला 1 कप चहा आणि 1 ग्लास पाणी दिले. सांगा मला, झालंय का असं? झालंय असं? तेच सांगतोय की तुमच्यातला एक चांगला, ज्याच्या घरी जाऊन त्याच्या कान पकडून तुम्ही काम करून घेऊन यायचा असा नगरसेवक निवडा. जो आमदार त्याच्या चौकटी 24 तास तुमच्यासाठी उघडी आहे तसा आमदार निवडा. जो खासदार, भले खासदार हा खूप मोठा असतो, ठीक आहे, आपण मान्य करू ती गोष्ट, पण तो तुमच्या फोनवर तुमच्या अडीअडचणी समजून घेईल अशा खासदाराला निवडा. लोकप्रतिनिधी चांगला असला तर लोकांचा आणि जनांचा कल्याण होतो. सगळ्या कबूतर बघून मी कबूतर पकडायचं शिकलो होतो. मला आवडायचे कबूतर वगैरे. काय अधोगती झाली बघितली तुम्ही? त्याची एवढी मोठी छातीपेक्षा वरती नदी. काल माझा मित्र गाडीमध्ये होता म्हणून तिथनं गेलो वसंत हॉस्पिटलला. छातीपेक्षा वरती गवत वाढले तिथे. आमचे 350 कोटी जातात कुठं? 350 कोटी आमचे जातात कुठं? त्यासाठी इथला लोकप्रतिनिधी चांगला निवडण्याची गरज आहे. तुमच्या सगळ्यांची स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. मी तुमची परत एकदा सगळ्यांना विनंती करतो,
सध्या बाळासाहेब खूप आशेने माझ्यासारखा एक बंजारा समाजाचा उमेदवार तुमच्यासाठी दिलेला आहे, ज्याच्या रक्तात सोलापूर आहे, ज्याच्या धर्मात सोलापूर आहे आणि मग माझी जात आहे. मी सोलापूरसाठी मी आजही तुम्हाला सांगतो, तुमच्या भागातले जे आमदार आहेत, तुम्हाला एवढं आयडिया नसेल, तिथं पोरं उभरलेले आहेत, माझे युवक आहेत. मला सांगा, सुभाष देशमुखला किती वेळा तुम्ही विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये बोलताना बघितलं? हा, बघितलंय? विधिमंडळामध्ये काय तुम्हाला माहितीये? विधानसभा आणि विधिमंडळामध्ये काय माहितीये का तुम्हाला? माहितीये नाही? मला सांगा, पेपर किती घराच्या लोकांचा काय येतो? हात वरती करा. म्हणजे 2 लोकांच्या घरामध्ये 400 लोकांपैकी 2 घरांच्या लोकांमध्ये न्यूजपेपर येतो. मोबाईल कोणाकोणाकडे हात वरती करा सगळ्यांनी प्लीज. नाही, मी सांगतो म्हणून हात वरती करा. मोबाईल कोणाकोणाकडे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोष्ट आहे. आपण जमान्याबरोबर पुढे चाललो पाहिजे. माझे सगळ्यांना स्वतः शिका, नवऱ्याला वाचवायला शिका, भावाला वाचायला शिका, ह्या लहान मुलांना वाचायला शिका. याचं कारण सांगतो. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जगात काय चाललंय, क्रीडामध्ये काय चाललंय, दुनियेत काय चाललंय हे सगळं कळतं आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज बांधता येईल. त्यामुळे ते करा. तुमच्या विधानसभेचा जो उमेदवार आहे इथला आदरणीय सुभाष बापू यांनी एकदा सुद्धा सोलापूर हातवाड पट्टा झोपडीपट्ट्या पट्ट्यावर एकदा सुद्धा लक्षवेधी केली नाहीये. हे तुम्हाला मी लिहून देतो. दिली आहे? लक्षवेधी केली आहे? लक्षवेधीमध्ये काय माहिती? विधिमंडळामध्ये विधिमंडळ एक असं आहे की ज्याच्यामध्ये सगळे आमदार, सगळे मंत्री व्यवस्थित काम करतात का नाही यासाठी एक सभापती बसलेला असतो, ज्याला हे भाषण अध्यक्ष महोदय करत असताना तो तिथं बसलेला असतो. त्यासाठी एक कायदा बनतो. तुमच्या भागातली प्रश्न 1-2 वर्ष जर ती पेंडिंग असतील तर त्या आमदाराचं काम आहे ते कागदावर घ्यायचं, तिथं लक्षवेधी मांडायची आणि त्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड मंत्री, त्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड इथं तुमचा विभागीय आयुक्त, कमिशनर असेल, त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यायचं असतं आणि 30 दिवसामध्ये ती कामं कंप्लीट करायची असती. असा विधिमंडळाचा नियम आहे. हातवाड पट्ट्यातली झोपडपट्टीतले प्रश्न जर तुमच्या आमदारांनी वेळेवर मांडली असती 10 वर्षामध्ये असे तुमच्या भागातली 10 प्रश्न सुटली असतील. लक्षात घ्या. विधिमंडळाने आदेश काढला की हे कामं झाली पाहिजे आणि त्यात एकदा लक्षवेधी झाली तर ती कंप्लीट करावीच लागते, कारण संबंधित खात्याचा मंत्री तिथं त्या गोष्टीचं उत्तर देत असतो. मग तो विधिमंडळ तो विरोधी पक्षातला असू दे किंवा सत्ताधारी पक्षातला असू दे, पण तुमच्या आमदारांनी एकदा सुद्धा प्रश्न मांडलं नाहीये. हे झालं मुंबईतलं. महानगरपालिकेतलं तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळायला पाहिजे. महानगरपालिका सांगतो, जशी विधिमंडळ असतं मुंबईमध्ये, इथं सभागृह असतो. इथं सभागृह असतो. तुमच्या नगरसेवकांनी पण हेच करायचं असतं की तुमच्या भागातले प्रश्न तिथं मांडायचे असतात आणि मग त्याच्यात सभागृह नेता ठरवतो, तिथला सभापती ठरवतो. काही होत नाही सोलापूरच्या बाबतीत. ये रे दिसा पाटल्या माग, एकाच्या मागे एक दिवस जातात, ढकलले जातात. तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो, बाळासाहेबांना आपल्याला ताकद द्यायची आहे. आपली सीट विनिंग आहे हे तुम्हाला फोपट फपारे सांगत नाही. ज्या ज्या महिलांना शक्य आहे त्यांनी माझ्या ऑफिसला यावं, त्यांनी बघावं आपलं कसं नियोजन आहे. ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी जिंकणार. पुढचे 25 वर्ष इथे महानगरपालिकेमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये मी वंचित बहुजन आघाडीचे 50% पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणणार आणि 50% पेक्षा जास्त मी आमदार झालो 30 दिवसात तुम्हाला दिवसाआड नाही रोज पाणी मिळवून देणार, हे माझा शब्द आहे. त्याचं कारण सांगतो. तुम्ही म्हणणार साहेब असं नदी उजनी डॅमचं करार आहे की 50% पाणी साठा सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्याला, मग बाकीच्या जिल्ह्यांना. आणि दुसरी पाईपलाईनचं काम चालू आहे, ते पण तुमच्या माझ्या पैशातनं नाही. NTPCने 250 कोटी रुपये दिलेत महानगरपालिकेला आणि ते काम चालू झाले. त्यात पण यांच्या टक्केवारीमुळे भांडणं झाली, काम अर्धवट पडले. तर तुम्ही जाताना डाव्या साईडला एक पाईपलाईन आहे, उजव्या साईडला एक पाईपलाईनचं काम चालू आहे बघा पुण्याला जाताना. त्यात त्यांना टक्केवारी दिली नाही म्हणून काम बंद पडले. त्याच्यामुळं शक्य आहे. दुसरा शब्द अजून एक देतो, मी निवडून आलो 30 दिवसात तुम्हाला बस सेवा चालू करून देतो. नाही करून दिलं तर 31 दिवशी राजीनामा देतो.
मला प्रशासनात कसं राबवायचं, प्रशासनाला कसं राबवून घ्यायचं, कुणाच्या नडक्यावर पाय देऊन काम करून घ्यायचं हे मला माहीत आहे. परमेश्वराने मला खूप दिलेलं आहे. तुम्हाला आज मी परमेश्वराच्या साक्षीनं शक्तीनं सांगतो, मी पैसे कमवण्यासाठी राजकारणात आलो नाही आहे. शेवलाल महाराज, हंबुलाल महाराज, आई तुळजाभवानीने मला खूप काही दिलेलं आहे. माझ्या मुलांनी रोज 1 एकर जमीन विकली तरी माझे 2 पिढ्या बसून खातील एवढं परमेश्वराने मला दिलेले आहे. फक्त अनमोल तुमचा मत मला द्यावा. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं संविधान लिहून तुमच्यासाठी माझ्यासाठी एकच कायदा बनवला. मी ह्या जगामध्ये फक्त 2च जात मानतो, एक स्त्री आणि एक पुरुष. मी कुठली जात मानत नाही. मी जाती धर्माच्या पलीकडचा माणूस आहे. मला काही मॅटर करत नाही. माझ्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती हा माणूस आहे. माणुसकीच्या नात्याने मी त्याला बघत असतो. त्याच्यामुळं संविधानाने जो तुम्हाला अधिकार दिलेला आहे त्याची किंमत 500, 1000, 2000 नाही आहे. आपल्याला कोणी विकत घेईल अशी कुणाची अवकात नाही आहे. बाबासाहेबांनी आपल्याला श्रद्धेने खूप सन्मानाने आपल्याला हे दिलेलं आहे. ते आपण प्रॉपर जगलं पाहिजे. बसवेश्वर महाराजांनी सर्व लिंगायत समाजाला, अहिल्यादेवी होळकरांनी, संत सेवालाल महाराजांनी, ह्या सगळ्या साधू संतांनी कधी जात नाही मानली हो, कधी जात नाही मानली. आणि माझ्या महापुरुषांनी कधी जात मानली नाही. म्हणून भारत राहिला, तो अखंड राहिला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे, मतदान 20 तारखेला आहे. 12 नंबरचं आपलं चिन्ह आहे, गॅस सिलेंडर. त्याच्यावर तुम्ही मतदान करावं अशी विनंती करतो. बाळासाहेबांना त्याची एक ताकद मिळेल. आपली सीट विनिंग आहे आणि तुमच्यातलाच कोणतरी उद्या नगरसेवक आहे हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 तारखेला सोलापूर शहरामध्ये त्यांच्या हार्टच्या ऑपरेशन नंतरनं पहिली सभा सोलापूरमध्ये देऊ. सोलापूरपासून ते सभेची सुरुवात करणार आहे. तुमच्यासाठी वाहनाची व्यवस्था आमचे अध्यक्ष करून देतील. तुम्ही सगळ्यांनी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी, आपल्याच परिसरात जवळपास कुठेतरी होईल, सगळ्यांनी विचार ऐकण्यासाठी 6 वाजता 9 तारखेला तुम्हाला हजर राहायचे. 2 तासात 1 तासात साहेबांची सभा संपेल. परत तुम्ही भाकरी करून निवांत त्याच्यावर चर्चा करून झोपू शकता. धन्यवाद. सामायिक प्रशिक्षण व संशोधन संस्था महाराष्ट्र सरकारचे संचालक भाऊ यशवंत फडतरे हे भटके विमुक्तांचे उमेदवार यांना जाहीरनामा देणार आहेत आदरणीय साहेबांना. यानंतर आभार प्रदर्शन आमचे मित्र सचिन भाऊ कोलतेकर. सर्वांनी जागेवर स्थान पटवायचं. आज या ठिकाणी मी संतोष भाऊंना आवर्जून सांगू इच्छितो की या महात्मा फुले शाळेच्या मैदानामध्ये आजपर्यंत जसं मी जन्मलोय तसं आजपर्यंत या ठिकाणी कोणतीही राजकीय सभा आजपर्यंत या ठिकाणी घडली नव्हती. ती येथील तरमळीचे कार्य करणारे सर्व आमचे मित्र, माझा मित्र परिवार, संतोषभाऊ पवार यांना गॅस टाकीचे चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी सर्वांना विनंती करतो. आणि आभार प्रदर्शन आणि माझ्या ह्याच्यावर कोणी संशय घेऊ नका. मी पहिलाच सांगितलं, ज्यांनी संविधान दिलेलं आहे, माझ्या भाषणामध्ये पहिलं सांगितलं, ज्यांनी संविधान दिलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या माऊमाऊली आणि मी लाकूड तोड्याचा, ऊस तोड्याचा आणि एक गरीब घरातला मुलगा तुमच्या समोर उभा राहिलाय. त्यामुळं माझ्या मनात बाबासाहेब आंबेडकर हे पहिला पण होते, आज पण आहे आणि सगळ्यांना माझा जयभीम हा शेवटपर्यंत असणार आहे. राजकारणामध्ये काही गोष्टी डोक्याने खेळाव्या लागतात, काही गोष्टी तोंडाने खेळाव्या लागतात, काही गोष्टी शरीराने खेळाव्या लागतात आणि काही गोष्टी तुमच्यासारख्या मावळ्यांच्या हिशोबाने खेळाव्या लागतात. त्यामुळं माझ्या ह्याच्यावर कोणीही संशय खायचं नाही. पहिली गोष्ट, कारण मी दिसतो तसा खूप वेगळा आहे. मी कागदावर आणि न्याय व्यवस्थेवर व्यवस्था ठेवणारा माणूस आहे. ज्याने मला संविधान दिला, ज्याने मला माझ्या सगळ्या गोष्टी करायला दिला, त्यामुळे माझ्या ह्याच्यावर कोणी संशय घ्यायचा नाही. सगळ्यांना माझा परत एकदा जय भीम.